वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी गीतांजली मयूर काटकर आपल्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज सैनिक स्कूलची सगळ्यात महत्त्वाची एक्झाम झालेली आहे आणि आज आपण या एक्झामच्या क्वेश्चन पेपरचे आन्सर की बघणार आहोत. पण त्यापूर्वी मला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे की मागे आपण नवोदयची आन्सर की अपलोड केलेली होती आपल्या चॅनलवरती आणि त्याच्यानुसार बरोबर एकदम ॲक्युरेट आपली आन्सर की होती आणि जेवढा आम्ही अंदाज लावला होता तेवढी 100% मुलं अंदाज लावल्याप्रमाणे सिलेक्ट झालेले आहेत. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची नवोदयला 51 मुलं सिलेक्ट झालेली आहेत. आणि याच प्रकारे आता सैनिक स्कूलची सुद्धा मला वाटतं ह्याच्या पुढे फक्त 1-0 लागायचा बाकी आहे. एवढी मुलं सिलेक्ट होतील याची मला खात्री आहे. आणि एवढा सोपा पेपर होता, मुलांचे एवढे फोन येत आहेत आणि मुलं एवढी खुश आहेत. वर्षभर जे आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली त्याचबरोबर मुलांनी त्यांच्या पालकांनी जी मेहनत घेतली त्याचा आज चीज खरोखर झालंय असं आम्हाला आतून फील होत आहे. आणि एवढा आनंदाचा दिवस आहे. आणि आज आपण आन्सर की बघतोय. एका सेटची आन्सर की आम्ही अपलोड करणार आहे. त्याच्यानुसार तुमचा जो सेट असेल त्या सेटचा प्रश्न तुम्ही बघायचाय आणि आन्सर टॅली करायचंय. तुम्हाला पडलेले मार्क्स कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आणि आपला स्कोर 100% जो या आन्सर की नुसार येणार असेल तोच तुमचा फायनल स्कोर असणार आहे याची मी 100% खात्री देते. कारण हा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा काय शब्द आहे. तर आपण आन्सर कीला सुरुवात करूया. ओके, आपण मराठी मीडियमचा सेट डी चेक करतोय. प्रश्न क्रमांक 1, या वाक्यातील कंसात दिलेल्या क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद. पर्याय 1. प्रश्न 2, पाला या शब्दाचा जोडशब्द 5 वेळा. ऑप्शन 2. प्रश्न 3, आदित्य शब्दाचा अर्थ. 4, सूर्य. प्रश्न 4, यंदा आमच्या संघाने ढाल जिंकली या वाक्यातील क्रियापद जिंकली. ऑप्शन 4. प्रश्न 5, ऑप्शन 3, पण. प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यातील काळ. साधा वर्तमान काळ. ऑप्शन 1. प्रश्न 7, ऑप्शन 2, विद्याभ्यास. प्रश्न क्रमांक 8, ऑप्शन 3, नुकताच 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. प्रश्न क्रमांक 9, वाक्य पूर्ण करण्यासाठी कंसातील योग्य शब्द. तळ्याच्या. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 10, प्रश्नार्थी वाक्य. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 11, मुले क्रिकेट चांगले खेळतात. वर्गातील मुले क्रिकेट चांगले खेळतात. क्रियाविशेषण. ऑप्शन 3, चांगले. पुढीलपैकी सामान्य नाम कोणतं आहे? ऑप्शन 2, झाड. प्रश्न क्रमांक 13, गवळण शब्दाचं पुल्लिंगी गवळी. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 14, सून शब्दाचा अनेकवचनी सुना. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 15, ऑप्शन 3, तू. प्रश्न क्रमांक 16, कोळसा उघडावा तितका काळा. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 17, विडा उचलण्याचा अर्थ. ऑप्शन 3, प्रतिज्ञा करणे. प्रश्न क्रमांक 18, चौक 4 रस्ते एकत्र येणारी जागा. प्रश्न क्रमांक ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 19, ऑप्शन 2, उत्तीर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अनुत्तीर्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. प्रश्न क्रमांक 20, ऑप्शन डी, गर्विष्ठ. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 21, विशेष नाम मुंबई. प्रश्न क्रमांक 21, मुंबई. प्रश्न क्रमांक 22, ऑप्शन 1, कॉन्क्रीटचे जंकर. प्रश्न क्रमांक 23, ऑप्शन 2, पाहणी करणे. प्रश्न क्रमांक 24, ऑप्शन 2, बिबट्यांच्या अधिवासात आता नव्या इमारतींची बांधकामे होत आहेत. प्रश्न क्रमांक 25, ऑप्शन 3, हेरमिट क्रॅब. प्रश्न क्रमांक 26, चौरस आणि आयताचे मॅथ्स आपण सुरू करतोय. चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. आपल्याला आयताची लांबी काढायला सांगितली. ऑप्शन सी, 36 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 27, ऑप्शन 2, 4% नफा. प्रश्न क्रमांक 28, ऑप्शन 3, 84 बल्बची संख्या काढायला सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, x अधिक y याचं मूल्य विचारलेलं आहे. ऑप्शन 3, 138 अंश. प्रश्न क्रमांक 30, फक्त विधान 1 अचूक आहे. 2 विधाने दिलेली आहेत त्याच्यापैकी फक्त विधान 1 अचूक आहे. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 31, जर ए ची किंमत 5, बी ची किंमत बी. एक समीकरण खाली दिलेलं आहे. ऑप्शन 4, 14. प्रश्न क्रमांक 32, भाज्यांचं एकूण वजन विचारलेलं आहे. ऑप्शन 4, 12.640 किलोग्राम. प्रश्न क्रमांक 33, पाकिटं किती पाकिटं खरेदी करता येतील? ऑप्शन 4, 292. प्रश्न क्रमांक 34, प्रश्न क्रमांक 34, ऑप्शन 3, 312.75. प्रश्न क्रमांक 35, ऑप्शन 2, 425. प्रश्न क्रमांक 36, जमिनीच्या एका आयताकृती तुकड्याचं मोजमाप दिलेलं आहे. आपल्याला विचारलेलं आहे लागणाऱ्या तारांची लांबी कुंपण घालण्यासाठी. ऑप्शन 3, 9600 मीटर.
प्रश्न क्रमांक 37 एक्सचं मूल्य काढायचंय. ऑप्शन 4 10. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 ऑप्शन 3 60 अंश. प्रश्न क्रमांक 39 चढत्या क्रमाने अपूर्णांकांची मांडणी करायची आहे. ऑप्शन 4 1/6 5/9 7/12 2/3. प्रश्न क्रमांक 40 सर्वात लांब मोजपट्टी किती सेंटीमीटरची असेल? 25 सेंटीमीटर. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 41 कोणतं विधान अचूक आहे? फक्त बी आणि डी. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 42 कोणतं विधान योग्य आहे? ए बी सी सर्वांना प्रत्येकी 420 रुपये सरळ व्याज द्यावे लागेल. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 43 इष्टिका चितीचं घनफळ? ऑप्शन 1 192 क्युबिक मीटर. प्रश्न क्रमांक 44 योग्य पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन ए आणि आर दोन्ही अचूक असून आर हे कारण योग्य आहे. प्रश्न क्रमांक 145 या आकृतीची परिमिती? ऑप्शन 4 36 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 46 योग्य विधान फक्त बी सी आणि डी. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 47 स्टारचं मूल्य विचारले, चांदणीच्या जागी काय येईल? ऑप्शन 3 4. प्रश्न क्रमांक 48 भाग घालवल्यास? प्रश्न क्रमांक 48 ऑप्शन 2 609. प्रश्न क्रमांक 49 विधान सत्य ओळखायचे, दोन्ही विधाने चूक आहेत असं सांगितलेलं आहे. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 50 गुणोत्तर विचारलेलं आहे किमतींचं 4:3. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 51 ऑप्शन 2 धरम. थांबव जरा बोलू. प्रश्न क्रमांक 51 ऑप्शन 2 धरम. प्रश्न क्रमांक 52 इष्टिका चितीची उंची किती असेल? ऑप्शन 2 3 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 53 5 अंकी संख्यांची एकूण संख्या किती होते? 90,000. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 54 रोमन अंक आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन 3 XC. प्रश्न क्रमांक 55 गाडी किती अंतर पार करेल असं विचारलेलं आहे. ऑप्शन 2 195 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 56 एकूण अचूक प्रतिरूप काय आहे विचारलेला आहे. CD XL VI. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 57 2 तासात पुस्तकाचा डॅश भाग वाचू शकेल? ऑप्शन 3 2/7 भाग वाचू शकेल. प्रश्न क्रमांक 58 पदावली दिलेली आहे, त्याचं मूल्य? ऑप्शन 2 30. प्रश्न क्रमांक 59 अपूर्णांकांच्या बेरजेचं दशमान पद्धतीतील रूप? ऑप्शन 1 1.275. प्रश्न क्रमांक 60 ऑप्शन 3 1,02,600 रुपये. प्रश्न क्रमांक 161 प्रश्न क्रमांक 61 या कंसातील जागी काय येईल असं विचारलेलं आहे. ऑप्शन 3 2/3. प्रश्न क्रमांक 62 त्रिकोणाचा एक कोन काटकोनाच्या अर्धा असून दुसरा कोन काटकोनाच्या 1/3 पेक्षा 15 अंशाने जास्त आहे. भुजा आणि कोन यांच्या आधारे त्रिकोणाचे नाव? समद्विभुज काटकोन त्रिकोण. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 63 पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीची टक्केवारी? प्रश्न क्रमांक 63 ऑप्शन 2 380%. प्रश्न क्रमांक 64 वस्तूची मूळ किंमत विचारलेली आहे. ऑप्शन 4 7,300 रुपये. प्रश्न क्रमांक 65 संपूर्ण कोन आणि काटकोनाच्या अर्ध्याच्या 5 पट कोन यांच्यातील फरक? विशाल कोन त्या कोनाचा प्रकार आहे. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 66 दंडाच्या प्रत्येक भागाची लांबी विचारलेली. ऑप्शन 1 3.77 मीटर. प्रश्न क्रमांक 67 दिलेल्या समीकरणाचं उत्तर आहे. ऑप्शन 3 9.9099. प्रश्न क्रमांक 68 आगगाडीला अंतर पार करण्यासाठीचा वेळ विचारलेला आहे. ऑप्शन 2 10 मिनिटं. प्रश्न क्रमांक 69 तापमानातील दोन्ही द्रव पदार्थांच्या तापमानातील सेल्सिअस मधील फरक किती आहे? 15 अंश इतका फरक आहे. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 70 काटकोनाच्या एका पंचमांश भागाच्या दुप्पट असणाऱ्या कोटिकोनाचा पूरक कोन? ऑप्शन 2 126 अंश. गुंतवलेल्या रकमेतील फरक? ऑप्शन 3 750 रुपये इतका फरक आहे. प्रश्न क्रमांक 72 ते 60 प्रश्न क्रमांक 72 1 ते 60 मधील सर्व अविभाज्य? 135. ऑप्शन 2 73 विधान बरोबर आपल्याला अचूक शोधायचं आहे, फक्त विधान दुसरं अचूक आहे. ऑप्शन 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74 कपडे शिवून उरलेलं कापड आपल्याला विचारलेलं आहे. 2.1/4 मीटर. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 75 या गटाच्या गुणांची सरासरी 15.5 इतकी आहे. गणिताचा आपला पेपरचे आन्सर्स पाहून झालेले आहे.
यानंतर IT बुद्धिमत्ताचे आन्सर्स बघा. प्रश्न क्रमांक 76 EJO क्वेश्चन मार्क वाय टी हे अचूक उत्तर आहे ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 77 1 टोमॅटो हा विसंगत पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 78 ऑप्शन 4 146 ही विसंगत संख्या आहे. प्रश्न क्रमांक 79 9व्या क्रमांकावर येणाऱ्या रचनेत ताऱ्यांची संख्या किती असेल? 4 6 या पद्धतीने वाढत वाढत चाललेला आहे. 36 ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 80 समसंबंध ABCD KLMN GHIJ QRST प्रश्न ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 81 समसंबंध 24 11 64 ऑप्शन 2 31. प्रश्न क्रमांक 82 उत्तरे ऑप्शन 3 2202. प्रश्न क्रमांक 83 समसंबंध बॅटचा संबंध 23 डॉगचा संबंध 26 ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 84 5 10 20 35 प्रश्नचिन्ह 80 मालिका पूर्ती आहे ऑप्शन 3 55. प्रश्न क्रमांक 85 आकृत्यांची मालिका पूर्ती आहे ऑप्शन आहे 4. प्रश्न क्रमांक 86 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या ऑप्शन 4 8. प्रश्न क्रमांक 87 योग्य क्रमाने आपल्याला ऑप्शन्स लावायचे आहेत. ऑप्शन पहिला DCEAB. प्रश्न क्रमांक 88 दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे, त्याचा संबंध कोणत्या शब्दाशी येते सांगायचा आहे. एप्रिल हा शब्द तयार होऊन महिन्याशी त्याचा संबंध येईल म्हणजेच ऑप्शन ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89 आकृतीची आरशातली प्रतिमा ऑप्शन ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90 विसंगत पर्याय BDJG. प्रश्न क्रमांक 91 परवाचा दिवस बुधवार आहे तर येत्या परवाचा दिवस कोणता असेल? रविवार ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 92 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या ऑप्शन 3 121. प्रश्न क्रमांक 93 लयबद्ध मालिका ऑप्शन 2 BBAB. प्रश्न क्रमांक 94 विसंगत आकृती ऑप्शन 3 थीटा थीटा बीटा बीटा. प्रश्न क्रमांक 95 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या 3 15 27 8 प्रश्नचिन्ह 72 7 35 63. प्रश्नचिन्हाच्या जागी 40 ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 96 बॉलला कॅप म्हणतात, कॅपला पेन्सिल असं म्हणतात. अर्जुन कडक उन्हाच्या दिवशी काय घालेल? कॅप घालेल म्हणजेच कॅपला पेन्सिल म्हणतात तर पेन्सिल घालेल. प्रश्न ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 97 प्रश्नचिन्हाच्या जागचे लेटर्स आपल्याला ओळखायचे P आणि N ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 98 मालिकापूर्ती वर्णांची मालिकापूर्ती आहे. प्रश्न ऑप्शन आहे 2 MPO. प्रश्न क्रमांक 99 दिलेल्या शब्दांना वर्णानुक्रमे लावायचा आहे ऑप्शन 2 BDECA. प्रश्न क्रमांक 100 समसंबंध चंद्र उपग्रह पृथ्वी हा ग्रह आहे ऑप्शन 2 ग्रह. बुद्धिमत्ता आन्सर की आपली झालेली आहे. त्यानंतर GK म्हणजे सामान्य ज्ञान. प्रश्न क्रमांक 1 मीठ तयार करण्याच्या संदर्भात योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. दुसरं तिसरं आणि दुसरं पहिलं आणि तिसरं हे विधान योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 एखाद्या व्यक्तीला पोहता येत नसेल तर तरी पण ती व्यक्ती डेड सी मध्ये बुडणार नाही कारण त्यात मिठाचं प्रमाण अत्याधिक आहे ऑप्शन 4 103. रोपाचा कोणता भाग मातीतून पाणी आणि पोषक तत्व शोषून घेतो? ऑप्शन 3 मूळ. प्रश्न क्रमांक 4 डॅश हे भारतीय संगीतात वापरले जाणारे वाद्य आहे तबला ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 5 गीतांजली हे काव्य लिहिणारे भारतीय कवी ऑप्शन 4 रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 6 मधुबनी या अतिप्राचीन लोककला प्रकार भारताच्या कोणत्या राज्यातील आहे? बिहार ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 107 दुष्काळ म्हणजे काय? जेव्हा अजिबात पाऊस पडत नाही आणि पीकही येत नाही ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 108 पुढीलपैकी कोणते शहर हे संयुक्त अरब अमिरात याची राजधानी अबुधाबी ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 109 व्हॅली ऑफ फ्लॉवर्स भारताच्या कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 110 चंद्रावर पाऊल टाकणारी पहिली व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 111 कुठला पदार्थ पाण्यात मिसळल्यामुळे अंडी पाण्यावर तरंगतात ऑप्शन 4 मीठ. प्रश्न क्रमांक 12 दांडी यात्रा कोणत्या वर्षी झालेली? 1930. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 SAARC याचा विस्तारित रूप साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 114 योग्य विधान आपल्याला शोधायचंय. दोन्ही विधाने बरोबर आहेत ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 15 कालबिलिया कोणाला म्हणतात? सापाला डोलाला लावणाऱ्या माणसांना ऑप्शन 4. 116 ताजमहाल बांधणारे प्रसिद्ध भारतीय राजा शहाजहान ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 117 उष्मामापनासाठी कोणते यंत्र वापरले जाते? थर्मामीटर ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 118 सूर्यमालिकेतील सर्वाधिक मोठा ग्रह कोणता आहे? गुरु ज्युपिटर ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 119 मानव शरीरातील कोणत्या श्वसन क्रियाला मदत करतात ऑप्शन 2 फुफ्फुस. प्रश्न क्रमांक 20 भारताचे पहिले राष्ट्रपती ऑप्शन 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद
प्रश्न क्रमांक 121 गोलकोंडा किल्ला पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन 1 हैदराबाद. 122 डासांमुळे मलेरिया पसरतो त्याचा शोध कोणी लावलेला आहे? रोनाल्ड रॉस. ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 123 मधमाशी फुलातील मकरंद शोधते तेव्हा इतर मधमाशांना मकरंद कुठे येते सुचवण्यासाठी ती काय करते? तर विशिष्ट प्रकारे ती नृत्य करते. ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 24 कर्णम मल्लेश्वरीने पुढीलपैकी कोणत्या खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून पदके जिंकलेली आहेत? ऑप्शन 3 वेटलिफ्टिंग. प्रश्न क्रमांक 125 माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ऑप्शन 4 बचेंद्री पॉल. तर ही आपली सेट डी ची आन्सर की. याप्रमाणे तुम्ही तुमचे पेपर्स चेक करा. तुमचा जो काही स्कोर आलेला आहे तो आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. त्याचबरोबर आमचं चॅनल आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.